युनिट नंबर 4 आपण शिकणार आहोत. बघा या युनिट नंबर 4 किंवा घटक नंबर 4 मध्ये माझा आवाज येतोय सगळ्यांना? हो मॅडम. हो मॅडम. ओके. बघा घटक नंबर 4 टाइप्स ऑफ गायडन्स अँड काउन्सिलिंग. अँड नाही तो ऑफ आहे. टाइप्स ऑफ गायडन्स अँड काउन्सिलिंग, मार्गदर्शन आणि समुपदेशनाचे प्रकार आपल्याला या घटकामध्ये शिकायचं आहे. त्यातला पहिला उपघटक आहे टाइप्स ऑफ गायडन्स, मार्गदर्शनाचे प्रकार. शैक्षणिक मार्गदर्शन आणि व्यावसायिक मार्गदर्शन, व्होकेशनल अँड करिअर, व्यावसायिक मार्गदर्शन, असे 2 प्रकार आपल्याला या ठिकाणी शिकायचे आहेत. दुसरा उपघटक आहे युजेस ऑफ ग्रुप प्रोसेस इन काउन्सिलिंग, समूह प्रक्रियेचं समुपदेशनामध्ये उपयोग किंवा महत्व. आणि तिसरा जो उपघटक आहे तो आपल्याला शिकायचा आहे एरियाज ऑफ काउन्सिलिंग, समुपदेशनाची क्षेत्रे. कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये आपण समुपदेशन करू शकतो ती क्षेत्रे इथे आपल्या अभ्यासक्रमामध्ये दिलेली आहे. त्यातलं पहिलं क्षेत्र आहे फॅमिली काउन्सिलिंग म्हणजे कुटुंब समुपदेशन. दुसरं आहे पेरेंटल काउन्सिलिंग म्हणजेच काय, पालकांचे समुपदेशन. ॲडोलसंट काउन्सिलिंग आपल्या कुमारवयीन बालकांचे समुपदेशन. आणि काउन्सिलिंग ऑफ गर्ल्स, मुलींचे काउन्सिलिंग किंवा समुपदेशन. काउन्सिलिंग ऑफ चिल्ड्रन बिलॉंगिंग टू स्पेशल ग्रुप्स, जे विशेष गरजा असणारी बालकं आहेत त्यांचे समुपदेशन. म्हणजे ही वेगवेगळी क्षेत्र जर आपण अभ्यासली तर आपल्याला एक क्षेत्रामध्ये नेमकं कोणाला कशा प्रकारचं मार्गदर्शन करायचं, समुपदेशन करायचं याचा अभ्यास आपला होऊ शकेल. आणि चौथा घटक जो आहे पियर काउन्सिलिंग, इट्स कॉन्सेप्ट अँड रिलेव्हन्स टू द इंडियन सिच्युएशन. समूह पियर पियर म्हणजे समवयस्क. आपले समवयस्क गट जे आहे किंवा आपले समवयस्क जे विद्यार्थी आहेत त्यांना काउन्सिलिंग करणं म्हणजे समवयस्कांचे समुपदेशन. आणि त्याची संकल्पना नेमकी काय आहे किंवा समवयस्कांचे समुपदेशन कशाला म्हणणार. त्याचबरोबर याची भारताच्या परिस्थितीमध्ये किंवा आजच्या भारतीय परिस्थितीमध्ये त्याचं नेमकं महत्त्व किती आहे किंवा त्याचा संदर्भ नेमका काय आहे किंवा ते किती उपयुक्त आपल्याला आहे, या अर्थाने आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. मग टाइप्स ऑफ गायडन्स एज्युकेशनल आणि व्होकेशनल किंवा शैक्षणिक आणि व्यावसायिक मार्गदर्शन. आपण मागच्या तासाला शिकलो होतो किंवा पहिला घटक जो आपण शिकलेला आहे त्यामध्ये आपण शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन याची संकल्पना अभ्यासलेली आहे. आधी आपण मार्गदर्शन म्हणजे काय त्याचा अभ्यास केला, त्यानंतर शैक्षणिक मार्गदर्शन म्हणजे काय याचा आपण अभ्यास केला. त्याचबरोबर मार्गदर्शनाची गरज नेमकी काय आहे आपल्याला किंवा मार्गदर्शन प्रक्रिया ही कशासाठी राबवली जाते, तिचे उद्देश नेमके काय आहेत याचा आपण विचार केलेला आहे. त्यानंतर आपण व्यावसायिक मार्गदर्शनाची उद्दिष्ट सुद्धा अभ्यासलेली आहेत. आठवतंय सगळ्यांना? आठवतंय? व्यावसायिक मार्गदर्शनाची उद्दिष्टे, व्यावसायिक मार्गदर्शनाचे उपयोग. माझा आवाज येतोय सगळ्यांना? हो मॅडम. स्वाते होते. आठवतायत? व्यावसायिक मार्गदर्शन शिकलोय हे आठवतंय? हो, स्वशोध, स्वआकलन, आत्मप्रचिती, आत्मनिर्भरता ते. गुड गुड गुड. छान छान. हा, मग आता पुढचा जो दुसरा घटक आहे आपल्याला म्हणजे पहिला उपघटक आपण शिकून झालेला आहे आपला. त्याचबरोबर दुसरा जो उपघटक आहे समुपदेशनामध्ये समूह प्रक्रियेचे उपयोग. आता समुपदेशन आपण ज्या वेळेला शिकलो त्यावेळेला आपण असं म्हटलं होतं की समुपदेशन हे समूहाने केलं जात नाही. समुपदेशन ही 2 व्यक्तींमधील भेटीची मालिका असते. आपण त्याची संकल्पना शिकलोय. 2 व्यक्तींमध्ये समुपदेशन केलं जात असतं किंवा 2 व्यक्तींमधली प्रत्यक्ष भेटीची ती मालिका असते. म्हणजे ज्या व्यक्तीला समस्या आहे ती व्यक्ती आणि जी व्यक्ती त्या समस्येच्या निराकरणापर्यंत त्या व्यक्तीला घेऊन जाणार आहे, समस्याग्रस्त व्यक्तीला किंवा समुपदेशाला, अशा 2 व्यक्ती म्हणजे समुपदेशक आणि समुपदेशक अशा या दोघांच्या भेटीची मालिका असते. पण बऱ्याच वेळेला
अनेक लोकांना समुपदेशनाची आवश्यकता असते. आणि मग अशा वेळेला आपण भारतासारख्या विकसनशील देशामध्ये राहतो आणि भारतासारख्या विकसनशील देशामध्ये प्रत्येक व्यक्तीला समुपदेशकाची आपण व्यवस्था करू शकत नाही किंवा प्रत्येक ठिकाणी समुपदेशक हा पर्याय आपण देऊ शकत नाही. मग अशा वेळेला मात्र जे प्रशिक्षित व्यक्ती असतात, समुपदेशकाकडून प्रशिक्षण घेतलेल्या ज्या समुपदेशक नाहीत, अशा व्यक्ती आवश्यकतेनुसार समुपदेशन करतात. म्हणजे या समुपदेशकाला समुपदेशन करण्यासाठी या समूहाला समुपदेशन करणं हा एकमेव पर्याय जर दिसत असेल, तर त्यावेळेला समूह समुपदेशनाचा उपयोग केला जातो. परंतु अपवादात्मक परिस्थितीमध्ये प्रत्येक वेळेला समुपदेशनाचा किंवा ग्रुप काउन्सिलिंगचा उपयोग केला जात नाही. काउन्सिलिंग हे एकट्यानेच केलं जातं. एकटा म्हणजे समुपदेश आणि समुपदेशक 2 व्यक्तींमधील ती मालिका आहे. हे नेहमी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे जरी आपण म्हणत असलो समूह समुपदेशन तरी सुद्धा फक्त अपवादात्मक परिस्थितीमध्ये, की जिथे आता अनेक व्यक्ती आहेत, एकाच शाळेमध्ये वेगवेगळी मुलं आहेत, की त्यांना समुपदेशन करणं गरजेचं आहे. अशा वेळेला हा प्रशिक्षित समुपदेशक त्याचा अगदी शिताफीने किंवा त्याचा अगदी कौशल्यपूर्ण रीतीने उपयोग करू शकतो. एकाच वेळेला अनेक व्यक्तींशी चर्चा करणं, अनेक व्यक्तींची समस्या ऐकून घेणं, अनेक व्यक्तींना त्याच्या कारणांचा शोध घेण्यास समर्थ करणं, म्हणजे खऱ्या अर्थाने समूह समुपदेशन. मग या समूह समुपदेशन प्रक्रियेचे उपयोग आपल्याला नेमके काय आहेत समुपदेशनामध्ये? तर पहिल्यांदा तर संवादाला प्रोत्साहन देण्यासाठी. बघा ज्यावेळेला आपण समुपदेशन करतो, त्यावेळेला हे वैयक्तिक समुपदेशनाचं विस्तारित रूप असतं. एका व्यक्तीपेक्षा अनेक व्यक्तींना यासाठी प्रोत्साहित केलं जात असतं. मग हे समूहाला समुपदेशन प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतलं जात असतं. त्यामुळे गटागटामध्ये जी द्वेष भावना असेल, एकमेकांच्या विरुद्ध जी काही भावना असेल किंवा एकमेकांना जी काही अडचण येत असेल किंवा एकमेकांशी त्यांचं पटत नसेल, तर अशा वेळेला ग्रुप काउन्सिलिंग किंवा समूह समुपदेशन केलं जात असतं आणि त्यामुळे मग गटातली जी नकारात्मकतेची भावना आहे, ती भावना दूर होते आणि त्यांच्यामधील संबंध दृढ होतात. त्यांच्यामधील संबंध निकोप होतात. या अर्थाने प्रोत्साहन देणे, संवादाला प्रोत्साहन देणे. त्याचा दुसरा उपयोग असा आहे, की सराव. ज्यावेळेला समुपदेशन केलं जात असतं, समूहाला समुपदेशन केलं जात असतं, त्यावेळेला त्यांना सराव दिला जात असतो. तर सराव कशाचा दिला जातो? तर भूमिका पालन आहे, रोल प्लेइंग. आपण एखाद्या व्यक्तीची भूमिका करायची असेल, तर त्या व्यक्तीचं दिसणं आणि असणं या दोन्ही गोष्टींचा आपण मेळ घालतो आणि त्या व्यक्तीसारखं बोलतो, वागतो, त्या व्यक्तीची भूमिका करतो. तसं भूमिका पालन, नाट्यीकरण, खेळ किंवा अभिरूपता. अभिरूपता सिम्युलेशन. त्या व्यक्तीसारखं आपण बोलायचं, त्या व्यक्तीसारखेच आपण शब्दफेक करायची, त्या व्यक्तीसारखं वर्तन करायचं म्हणजे सिम्युलेशन. या वेगवेगळ्या तंत्रांद्वारे आपल्या समस्या संबंधीचा सराव दिला जात असतो. म्हणजे आपली समस्या नेमकी काय आहे? त्या समस्येच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी, तिची कारणं जाणून घेण्यासाठी, तिचा सखोल अभ्यास करण्यासाठी अशा या वेगवेगळ्या तंत्रांचा वापर समुपदेशकाकडून केला जात असतो. किंवा आपण मुलाखतीला सामोरं कसं जावं? आपली मुलाखत आपल्याला द्यायची आहे. मुलाखतीमध्ये कोणकोणते प्रश्न विचारले जातील? आपण निडरपणे किंवा आत्मविश्वासाने त्याचा सामना कसा करावा? किंवा एखाद्या व्यवसायासाठी, नोकरीसाठी आपल्याला अर्ज करायचा असेल, तर तो अर्ज कसा करावा? या किंवा आपल्याला जी काही अडचण निर्माण झालेली आहे किंवा आयुष्यामध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी आपल्याला आहेत, त्या अडचणींचं निराकरण कसं करावं? यासंबंधी सराव दिला जातो. म्हणजे एखादी समस्या उदाहरणार्थ घेऊन त्या संदर्भामध्ये चर्चा केली जाते किंवा या वेगवेगळ्या तंत्रांचा उपयोग, तंत्र म्हणजे भूमिका पालन असेल, नाट्यीकरण असेल, खेळ असतील किंवा अभिरूपता किंवा सिम्युलेशन असेल, या वेगवेगळ्या तंत्राद्वारे त्या समस्येच्या संदर्भामध्ये सराव केला जातो. त्यासाठी म्हणून समूह समुपदेशन आवश्यक असतं. दुसरा आपल्याला त्याचा उपयोग सांगता येईल, की अभिवृत्तीचा विकास. आपण शिकलोय, की व्यक्तीची अभिवृत्ती ही तिच्या व्यक्तिमत्त्वावरती प्रभाव पाडते. जर व्यक्तीची अभिवृत्ती सकारात्मक असेल,
तर तिचं सकारात्मक व्यक्तिमत्व विकसित होतं. जर व्यक्तीची अभिवृत्ती नकारात्मक असेल, तर तिचं नकारात्मक व्यक्तिमत्व विकसित होतं. मग या अभिवृत्तीचा विकास या समूह समुपदेशनातून केला जात असतो. व्यक्तीच्या वर्तनातून तिची अभिवृत्ती नेमकी कशी आहे, तिचा दृष्टिकोन नेमका कसा आहे, हे आपल्या लक्षात येतं. आणि मग नकारात्मक अभिवृत्ती जर तिची असेल, तर तिचा नकारात्मक स्व विकसित होतो आणि त्यातून तिच्यामध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण होते. आणि हेच मुळात या समुपदेशकांच्या मते किंवा समुपदेशन प्रक्रियेच्या मते व्यक्तीचा नकारात्मक स्व हे तिच्या समस्येचं मूळ कारण असतं. मग या समूह प्रक्रियेद्वारे तिची नकारात्मकता नाहीशी करून तिला सकारात्मकतेकडे वळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. म्हणजे तिच्या वर्तनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणून तिचा स्व सकारात्मक कसा होईल याकडे कटाक्षाने लक्ष दिलं जातं. या अर्थाने अभिवृत्तीचा विकास केला जातो. पुढचं आपल्याला सांगता येईल माहिती प्रसारण. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माहिती असते. माहिती सेवांचा आपण परवाच्याच तासाला अभ्यास केलाय. माहिती प्रसारण म्हणजे समूहाद्वारे वेगवेगळ्या प्रकारची माहिती एकाच वेळेला अनेक व्यक्तींकडे आपण पोहोचत असतो. यामध्ये आपला वेळ, पैसा, खर्च खर्च न होता कमीत कमी वेळेमध्ये, कमीत कमी खर्चामध्ये आपण आवश्यक ती माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवतो. बघा WhatsAppचं माध्यम आता आपल्याकडे आहे किंवा समूह माध्यमं आहेत. एखादं दैनिक वृत्तपत्र आहे. या दैनिक वृत्तपत्रामध्ये एखादी जाहिरात जर आपण दिली, तर त्या गरजू लोकांपर्यंत, अनेक लोकांपर्यंत ती जाहिरात पोहोचते आणि लोकं त्यासाठी अर्ज करतात किंवा जे उमेदवार आहेत, जे खरं नोकरीच्या शोधामध्ये आहे, एखाद्या व्यवसायाच्या शोधात आहे, अशा व्यक्ती ती जाहिरात वाचून अर्ज करतात. याद्वारे या समूह समुपदेशनाद्वारे एकाच वेळेला अनेक व्यक्तींकडे माहिती पोहोचवण्याचं कार्य केलं जात असतं आणि म्हणून माहिती प्रसारण हा या समुपदेशनाचा उद्देश ठरतो. पुढचा उद्देश आहे प्रेरणा. माझा आवाज येतोय सगळ्यांना? आवाज येतोय माझा? आवाज येतो आहे? हो मॅम, येतोय. ठीक. चला, पुढचा जो घटक आहे आपला, तो म्हणजे प्रेरणा. आता ही प्रेरणा समूह समुपदेशनाद्वारे कशी मिळते? तर एकाच वेळेला अनेक व्यक्ती समूहामध्ये कार्य करत असतात. मग या समूहामध्ये कार्य करत असल्यामुळे त्यांच्या वर्तनाला चालना मिळते. एक इतर व्यक्तींचं पाहून व्यक्ती ते कार्य करण्यासाठी सिद्ध होते. इतर व्यक्तींकडे पाहून ती आपणही असंच कार्य करावं, आपणही यानुसार जर काम केलं, तर आपल्याला आपल्या अडचणींचं निराकरण करता येईल, हा विश्वास व्यक्तीला वाटतो आणि म्हणून या समूहाद्वारे त्या व्यक्तीला कार्य करण्याची प्रेरणा निर्माण होते. थोडक्यात व्यक्ती कार्यप्रवण बनते. म्हणून समूह समुपदेशन व्यक्तीला कार्यप्रवण बनवतं, असं म्हटलं जात असतं. पुढचा जो काही घटक आहे तो म्हणजे अध्यापन. अध्यापन समूह मार्गदर्शन अयशस्वी ठरतं. मी मगाशीच तुम्हाला म्हटलं, की समूह समुपदेशन हे क्वचित प्रसंगी अपवादात्मक परिस्थितीमध्येच केलं जात असतं. आणि जर आपल्याला अध्यापन करायचं असेल, तर अध्यापनामध्ये शिक्षक आपल्या वर्तनाचा उपयोग करतो आणि मग त्याद्वारे तो समूह मार्गदर्शन करतो. प्रत्येक शिक्षकाचं वर्तन वेगळं असतं. प्रत्येक शिक्षकाची अभिवृत्ती वेगळी असते. त्याची अभिरुची वेगळी असते. त्याच्या अभिक्षमता वेगळ्या असतात. त्याच्या अंगी कौशल्य वेगळे असतात. त्याची ज्ञानात्मक पातळी भिन्न-भिन्न असते. या सगळ्यांचा प्रभाव त्याच्या अध्यापनावरती पडत असतो आणि या सगळ्यांमुळे अध्यापनाला अनन्यसाधारण असं महत्त्व असतं आणि म्हणून या समुपदेशनाद्वारे अध्यापनाची प्रक्रिया घडून येत असते. म्हणजे समुपदेशनापेक्षा अध्यापनाची प्रक्रिया जास्त प्रमाणात घडते, असं ही प्रक्रिया म्हणते. लक्षात आलंय? लक्षात आलंय? हो मॅडम. हां. हो. पुढचा आपला घटक आहे 4.3 घटक किंवा तिसरं आपलं सब युनिट जे आहे, ती समुपदेशनाची क्षेत्रे. ज्यावेळेला आपण समुपदेशनाची संकल्पना पाहिली, समुपदेशन आपण कुणाकुणाला करतो किंवा समुपदेशनाचे उपयोग कुणाकुणाला होतात, त्यावेळेला आपण या सगळ्या घटकांचा अभ्यास केलेला आहे. आज आपण त्याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. समुपदेशनाची वेगवेगळी क्षेत्रे. पहिलं क्षेत्र आहे कौटुंबिक समुपदेशन. आपण असं म्हणतो, की कुटुंबाचा प्रभाव बालकाच्या व्यक्तिमत्त्वावरती पडत असतो. कुटुंबामधले आनंददायी वातावरण असेल, आल्हाददायक वातावरण असेल, आपुलकीचं वातावरण असेल,
याचा परिणाम बालकाच्या विकासावर सकारात्मक होतो. त्याचं व्यक्तिमत्व सकारात्मक घडत जाते. त्याचा स्व सकारात्मक घडण्यासाठी कुटुंब प्रमुख भूमिका बजावतं. पण कुटुंबातलं वातावरण जर खूप कडक शिस्तीचं असेल, कुटुंबामध्ये कलह होत असतील, काहीतरी व्यसनाधीनता असेल, तर या सगळ्यांचा परिणाम आपल्या बालकाच्या विकासावर होत असतो. मग अशा वेळेला कौटुंबिक समुपदेशन ही प्रक्रिया राबवली जाते. कुटुंबातील काही व्यक्तीला काही समस्या असेल किंवा कुटुंबातील काही व्यक्तींना टेन्शन येत असेल, त्यांच्या मनावर ताण निर्माण होत असेल, भीती वाटत असेल किंवा त्यांना वारंवार स्वप्न पडत असतील, स्वप्नाच्या माध्यमातून त्या व्यक्तीला घाबरायला होत असेल, तर अशा वेळेला कौटुंबिक समुपदेशन ही प्रक्रिया राबवली जात असते. म्हणजे कुटुंबाच्या एकंदरीतच विकासासाठी कौटुंबिक समुपदेशन केलं जात असतं. कारण कुटुंबाचा विकास झाला म्हणजे बालकाचा विकास होतो. कुटुंबामधल्या व्यक्ती एकमेकांशी आपुलकीने वागत असतील, एकमेकांचा आदर करत असतील, एकमेकांच्या विषयी त्यांच्या मनामध्ये कळकळ असेल, माया असेल, प्रेम असेल, सौहार्दाचं वर्तन ते एकमेकांशी करत असतील, तर त्या वर्तनाचा सकारात्मक परिणाम बालकावर होतो. यासाठी म्हणून कौटुंबिक समुपदेशन केलं जात असतं. समस्येच्या निराकरणासाठी ज्या व्यक्तीला समस्या आहे कुटुंबातल्या, त्या व्यक्तीला त्या समस्येपर्यंत घेऊन जाणं, तिला तिची पूर्णपणे कल्पना देणं आणि निर्णय घेण्यासाठी त्या व्यक्तीला सक्षम बनवणं, या अर्थाने कौटुंबिक समुपदेशन केलं जात असतं. दुसरा प्रकार आहे पालकांचे समुपदेशन. आता पालकांचे समुपदेशन जसं आपण कुटुंबाचं समुपदेशन म्हटलं, तसं पालकांचं समुपदेशन करणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला दिव्यांग बाळ जर जन्माला आलं, तर आई-वडिलांना टेन्शन येतं. आई-वडिलांमध्ये ताणतणाव निर्माण होतो. की आता या बाळाचं संगोपन नेमकं कसं करावं? पण ते आपल्या हातामध्ये त्याचा जन्म होणं हे आपल्या हातामध्ये नसतं. काही कारणास्तव त्याच्या बुद्धीच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण होतो आणि मग तो बालक दिव्यांग होतो. त्याला विशेष गरजेची आवश्यकता असते. मग अशा पालकांचं समुपदेशन करणं गरजेचं असतं. आपलं मूल हे आपलं आहे, त्याचा स्वीकार आपण केला पाहिजे. ते कसंही असलं तरी ते आपलं मूल आहे. याचा स्वीकार आपल्याला करता आला पाहिजे, यासाठी पालकांचं समुपदेशन केलं जात असतं. आजकालच्या काळामध्ये बऱ्याच वेळेला एकच पालक ही खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे. बऱ्याच वेळेला एकटा पालक आपल्या बालकाचं संगोपन करत असतो. मग अशा वेळेला त्या मुलामध्ये एकटेपणा येण्याचा संभव असतो. मग या एका पालकाला किंवा एकत्व पालकत्व असणाऱ्या व्यक्तींना समुपदेशनाच्या द्वारे आपल्या बालकाला आपण त्याच्या कोणत्या-कोणत्या गरजा असतात, त्या गरजा कशा भागवायच्या, त्याच्याशी आपलं वर्तन कसं असावं किंवा आपल्या मुलांशी आपले मित्रत्वाचे संबंध, विश्वासाचे संबंध कसे प्रस्थापित करावे, की जेणेकरून बाहेर त्याला काही अडचण आली, तर तो आपल्याला मोकळेपणाने सांगू शकेल. म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या समस्यांना वेळीच आपल्याला पायबंद घालता येऊ शकेल, या अर्थाने पालकांचे समुपदेशन केलं जात असतं. पुढचं आपल्याला म्हणता येईल कुमारवयीन मुलांचे समुपदेशन. कुमारवयीन मुलांच्या समुपदेशनासाठी प्रत्येक शाळेमध्ये समुपदेशकाची नियुक्ती करावी, हे आपण शिकलो आहे. पण आजपर्यंत प्रत्येक शाळेमध्ये समुपदेशकाची नियुक्ती करणं सरकारला किंवा शासनाला शक्य झालेलं नाही. मग याकरिता म्हणून त्या शाळेमधले जे काही विषय शिक्षक असतील किंवा त्या शाळेमध्ये स्पोर्ट शिक्षक असतील किंवा त्या क्रीडा शिक्षक असतील किंवा कला शिक्षक असतील, अशा शिक्षकांपैकी कुणाही एका शिक्षकाला समुपदेशन प्रक्रियेचं प्रशिक्षण दिलं जातं आणि मग हे शिक्षक विद्यार्थ्यांना समुपदेशन पुरवण्याचं कार्य करत असतात. कुमारवयीन गट हा याला खरं आपण वादळी अशांततेचा काळ असं म्हणतो. शारीरिक बदल झपाट्याने घडत असतात आणि त्या बदलांचा परिणाम मुलांच्या भावनिक अस्थिरतेवरती होत असतो. आपले शारीरिक बदल झपाट्याने घडत असल्यामुळे या मुलांना आपल्या शरीराविषयी लज्जा वाटते. ते त्याचा पटकन स्वीकार करू शकत नाही. अशा वेळेला त्यांच्या मनावरती ताण निर्माण होतो आणि तो ताण जर वाढत गेला, तर त्यांची मनस्थिती बिघडू शकते. त्यांना मानसिक दडपण येऊ शकतं आणि त्यातून त्यांना मानसिक व्यंगसुद्धा येण्याचा धोका असतो. मग हा धोका वेळीच त्याला पायबंद घालण्यासाठी कुमारवयीन मुलांना आपल्याला समुपदेशन पुरवणं आवश्यक असतं. पुढचं आहे मुलींचं समुपदेशन. आपण जरी म्हणत असलो, की भेदभाव आपल्याला करायचा नाही. आपण शिक्षणामधून भेदभाव करत नाही. देअर शुडंट बी अ डिस्क्रिमिनेशन बिटवीन बॉयज एंड गर्ल्स असं आपण सहज म्हणत असतो. परंतु
निसर्गतःच मुली आणि मुलं ही वेगवेगळी आहेत. मुलींच्या क्षमता वेगळ्या आहेत, मुलांच्या क्षमता वेगळ्या आहेत. बऱ्याच वेळेला रूढी परंपराप्रिय समाजामधून जर मुलगी शिकत असेल, फर्स्ट जनरेशन ती लर्नर असेल, पहिल्यांदाच ती त्या घरामधून शिक्षण घेत असेल, तर तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मग अशा वेळेला मुलींना समुपदेशनाची आवश्यकता असते किंवा बऱ्याच वेळेला समाजाची रूढीप्रियतेमुळे त्या समाजाची धारणा अशी असते, की काही विशिष्ट काम ही फक्त मुलंच करतात. ते मुलींना शक्य होत नाही. परंतु आजकालच्या तंत्रयुगाच्या जमान्यामध्ये किंवा आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाने एवढी झेप घेतलेली आहे, की सुनीता विल्यमसारख्या मुलीसुद्धा मुलांच्या बरोबरीने अवकाशामध्ये झेप घेतात. तिथे आपलं 9-9 महिने आयुष्य व्यतीत करतात. म्हणून कुठल्याही क्षेत्रामध्ये वैमानिक मुली आहेत, रेल्वेच्या ड्रायव्हर मुली आहेत किंवा कोणतंही क्षेत्र घ्या तुम्ही. कृषी क्षेत्र असेल, विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल किंवा मग आणखी प्रशासन, व्यवस्थापन अशा कुठल्याही क्षेत्रामध्ये आज मुलींनी आपला झेंडा रोवलाय. मुलींनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पदार्पण करून यश संपादन केलेलं आहे. मग अशा मुलींची उदाहरणं देऊन आपल्या ज्या काही तळागाळातल्या मुली आहे किंवा ज्या शाळेमध्ये मुली येतात, त्या मुलींना इतरांची उदाहरणं देऊन प्रेरणा द्यावी. त्यांनी पण त्यांच्यासारखी अवकाशामध्ये झेप घ्यावी. आपल्या पंखांना त्यांनी बळ निर्माण करून घ्यावं, या अर्थाने मुलींचं समुपदेशन केलं जात असतं. बऱ्याच वेळेला मुलींना वयात येताना अनेक समस्या निर्माण होतात. यासाठी म्हणून मुलींना समुपदेशनाची आवश्यकता असते. पुढचं समुपदेशनाचं क्षेत्र आहे विशेष गरजा असलेल्या बालकांचे समुपदेशन. विशेष गरजा असणारी बालक म्हणजे अध्ययन अकार्यक्षम बालक असेल, गतिमंद बालक असेल किंवा कुशाग्र बुद्धीची मुलं असतील. कुशाग्र बुद्धीची मुलं सुद्धा विशेष गरजा असलेले बालक आहे. कारण त्याच्या गरजा वेगळ्या आहेत. सामान्य विद्यार्थ्यांपेक्षा याच्या गरजा वेगळ्या आहेत. त्याच्या गरजा भिन्न आहेत. सामान्य विद्यार्थ्यांना आपण वेगवेगळी उदाहरणं देऊन अनेक पद्धतींचा वापर करून शिकवू शकतो. हे कुशाग्र बुद्धीचे जे मुलं असतात, यांना एकदा आपण सांगितलं की ते चटकन समजतं. म्हणून अशा विद्यार्थ्यांचं ज्ञानाच्या कक्षा ह्या रुंदावलेल्या असतात आणि त्यांना वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान संपादन करण्यामध्ये आवड असते. मग अशा वेळेला त्यांना आपण समृद्ध ग्रंथालयाची व्यवस्था करून देणं किंवा त्यांनी कोणते पुस्तकं वाचावीत, कोणत्या क्षेत्राचा त्याने अभ्यास करावा, कोणत्या क्षेत्रामध्ये संशोधन हाती घ्यावं किंवा एखादा प्रकल्प हाती घ्यावा, अशा वेळेला आपल्याला या बालकांचं समुपदेशन करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर गतिमंद बालक, ज्याची गती मंद आहे, स्लो लर्नर्स ज्याला आपण म्हणतो, अशा मुलांसाठी आपल्याला समुपदेशन पुरवावं लागतं. काही वेळेला काही दृष्टिदोष असणारी मुलं असतील, कर्णदोष असणारी मुलं असतील किंवा ज्यांना पूर्णपणे बधिरत्व नाही, पण त्यांना कर्णदोष आहे, अशा बालकांना आपल्याला विशेष असं ज्ञान देऊन त्यांचं समुपदेशन करणं गरजेचं असतं. मग म्हणून अशा या वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी समुपदेशन पुरवलं जातं किंवा समुपदेशन प्रक्रिया राबविली जाते, जेणेकरून या सर्वांचं जीवन हे सुखकर व्हावं, त्याचं आयुष्य स्वस्थ व्हावं, स्वस्त नाही स्वस्थ हेल्दी या अर्थाने. म्हणून या सगळ्यांचं आयुष्य हे हेल्दी त्यांना जीवन जगता यावं, आनंददायी जीवन जगता यावं, यासाठी म्हणून समुपदेशन सेवा पुरवली जाते. पुढचा आपला चौथा घटक आहे समवयस्क समुपदेशन संकल्पना आणि भारतीय परिस्थितीत त्याचे महत्त्व. समवयस्क, पीअर, तुम्ही सगळे एकमेकांचे पीअर आहात. एकाच वर्गामध्ये एकाच वयोगटाचे विद्यार्थी ज्यावेळेला अध्यापन करतात, ते त्यावेळेला समवयस्क असतात. एकाच वयोगटाचे विद्यार्थी हे समवयस्क. आता समवयस्क समुपदेशन म्हणजे काय? त्याचा आधी विचार करूया. समवयस्क समुपदेशन ही अशी संकल्पना आहे, की ज्यामध्ये प्रशिक्षित आणि पर्यवेक्षित एक विद्यार्थी, बघा जो समुपदेशक असतो, प्रशिक्षण घेतलेला समुपदेशक असतो, तो एका विद्यार्थ्याला प्रशिक्षण देतो, त्याला वेगळे धडे देतो, त्याला वेगळ्या प्रकारचं माहिती पुरवतो किंवा त्याला ज्ञान संपन्न करतो आणि मग असा विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांना श्रवण करण्यासाठी सहकार्य करतो किंवा इतर अभ्यासक्रमासाठी सहकार्य करतो किंवा पर्याय निवडायचे असतील, अभ्यासक्रम निवडायचा आहे, त्यामधला नेमका कोणता विषय निवडायचा आहे, कोणतं क्षेत्र निवडायचं आहे, यासाठी तो पर्याय निवडीच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो, त्यांना मदत करतो.
बऱ्याच वेळेला शाब्दिक आणि अशाब्दिक आंतरक्रिया साधण्यासाठी तो मदत करतो. म्हणजे आवश्यकतेनुसार त्या विद्यार्थ्यांमध्ये संवाद घडवून आणतो. जर गरज असेल तर तो सल्ला देतो. तो शक्यतोवर सल्ला देत नाही. कारण समुपदेशन ही प्रक्रिया सल्लामसलतीची आहे. फक्त सल्ला दिला जात नाही, तर त्यामध्ये मसलत केली जाते, चर्चा घडवून आणली जात असते. मग अशा वेळेला अगदी आवश्यकता असेल, काही पर्यायच नाही दुसरा, तर अशा वेळेला हा प्रशिक्षित विद्यार्थी त्याच्या सहाध्यायींना सल्ला देऊ शकतो. या सगळ्या प्रक्रियेला समवयस्क समुपदेशन असं म्हटलं जात असतं. म्हणजे आपलाच एक सहकारी, आपलाच एक सहयोगी विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांना त्यांच्या अडी-अडचणी सोडवण्यामध्ये मदत करतो, त्यांना मार्गदर्शन करतो. त्याच्या जवळचं ज्ञान किंवा त्याने जे प्रशिक्षण घेतलेलं आहे समुपदेशकाकडून, त्या समुपदेशनाच्या आधारे तो मुलांना मदत करतो. त्याला आपण म्हणतो समवयस्क समुपदेशन. लक्षात येतंय? आवाज हो येतोय मॅम. सगळ्यांना? ठीक. पुढचा आपला घटक आहे या समवयस्क समुपदेशनाचे उद्देश नेमके काय आहेत? आपण हे का करावं? तर त्याचे काही उद्देश आपल्याला या ठिकाणी दिसतात हे बघा. वर्तन परिवर्तन करणे. ज्या व्यक्तीला समस्या असते तीच व्यक्ती समुपदेशनासाठी येते. सगळ्याच विद्यार्थ्यांना आपण समुपदेशन करत नाही. म्हणजे त्या व्यक्तीच्या वर्तनामध्ये बदल घडवून आणणं, तिच्या समस्येचं निराकरण करणं आणि त्यायोगे तिचं वर्तन परिवर्तन करणं, तिचं वर्तन सकारात्मक करणं किंवा सकारात्मकरित्या तिच्या वर्तनामध्ये बदल घडवून आणणं, हे समवयस्क समुपदेशनाचे उद्देश आहेत. पुढचा उद्देश आपल्याला सांगता येईल, की समुपदेशाला स्वजाणीव आणि स्वविकासासाठी मदत करणं. ज्यावेळेला आपण समुपदेशनाची प्रक्रिया राबवतो, त्यावेळेला प्रशिक्षित समुपदेशन समस्याग्रस्त व्यक्तीला किंवा समुपदेशाला स्वतःची जाणीव करून देण्यासाठी प्रयत्न करतो. त्याच्या क्षमता नेमक्या काय आहेत? त्याच्यामध्ये न्यूनता कोणत्या आहेत? याची त्याला जाणीव करून देतो किंवा त्याच्या क्षमता ठळकपणे त्याच्या लक्षात आणून देतो. आणि मग या क्षमता लक्षात आल्यानंतर तो स्वतःच्या विकासासाठी मदत करतो. या अर्थाने हे समवयस्क समुपदेशन सुद्धा व्यक्तीला स्वतःची जाणीव करून देते आणि स्वतःचा विकास साध्य करण्यासाठी मदत करते. पुढचं आपल्याला सांगता येईल, की मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी. समुपदेशनाचा उद्देशच मुळात आहे, की मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवावं. प्रत्येक व्यक्तीचं मानसिक आरोग्य हे सुदृढ असावं. प्रत्येक व्यक्ती मानसिकदृष्ट्या स्थिर असावी. प्रत्येक व्यक्ती मानसिकदृष्ट्या सबळ असावी. याकरिता म्हणून तिला मार्गदर्शन पुरवलं जातं, समुपदेशन पुरवलं जातं आणि ज्या समस्याग्रस्त व्यक्ती आहे, भावनिक किंवा मानसिक स्तरावरची समस्या ज्या व्यक्तींना आहे, भीती वाटते, मनावरती ताण निर्माण होतो किंवा स्वप्न पडतात, ती व्यक्ती दचकून उठते किंवा झोपेमध्ये चालायला लागते. अशा अनेक समस्या तिला असतात मानसिक स्वरूपाच्या. मग या समस्यांचं निराकरण करून तिचं मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी समवयस्क समुपदेशन उपयोगाचं ठरतं किंवा हा एक त्याचा उद्देश आहे. पुढचा उद्देश आपल्याला सांगता येईल, की योग्य तो निर्णय घेऊन समस्या निराकरणास मदत करणे. योग्य तो निर्णय घेऊन आपल्याला त्या समस्याग्रस्त व्यक्तीला त्या निर्णयाप्रत नेण्यासाठी मदत करायची आहे. इथे समवयस्क समुपदेशन असलं तरी समुपदेशनाचे तत्व तसेच्या तसे पाळले जातात. म्हणजे इथे हा समवयस्क समुपदेशक जो आहे, तो त्याला उत्तर सांगत नाही किंवा तो त्याला निर्णय सांगत नाही, तर त्याला स्वतःची जाणीव करून देतो आणि मग त्याच्या समस्येची जाणीव करून देतो आणि ती समस्या सोडविण्यासाठी, तिचं निराकरण करण्यासाठी त्याने स्वतः निर्णय घ्यावा, यासाठी तो त्याला मदत करतो. या अर्थाने ही समवयस्क समुपदेशनाची प्रक्रिया राबविली जाते. आता भारतासारख्या विकसनशील देशामध्ये याचा नेमका उपयोग काय आहे? किंवा तिची नेमकी आपल्यासाठी गरज काय आहे? तर आपला भारत देश विकसनशील आहे. आपण कितीही ठरवलं तरी प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शाळेमध्ये स्वतंत्र असा समुपदेशक आपण पुरवू शकत नाही. मग अशा वेळेला प्रशिक्षित समुपदेशकाची नेमणूक करणं ज्या ठिकाणी शक्य होत नाही, अशा वेळेला त्या प्रशिक्षित समुपदेशकाकडून समवयस्क समुपदेशकांना प्रशिक्षण दिलं जातं आणि तात्पुरत्या स्वरूपाची ते समस्या सोडविण्यासाठी हे समवयस्क समुपदेशक कार्य करत असतात. या अर्थाने
भारतासारख्या विकसनशील देशामध्ये त्याचं आपल्याला गरज किंवा महत्त्व सांगता येईल. या ठिकाणी आपलं युनिट संपलेलं आहे. लक्षात आलंय सगळ्यांच्या?